आता 2-3 महिन्या पयलीं कमीत कमी 15-20 भुरगे आपले चॅक घेवन येयली हांगासर पुलीस स्टेशनार. तांकां सॅलरी दिवंक ना, कांय दिवंक ना. ओके. आनी बाकीचे हॉटेल्स ओनरूय येयली की तेंच्या कडसूनय पयशे घेतल्या. आमचे कडेन सगळे डिटेल आहा, ताका चॅक दिले. इको फ्रॉड तो कसो कितें ऑपरेट करता ह्या सायडीन तो? तरी एक्शन कितें काय कितें आसता? मोठ्या पॉलिटिशियनची नावं घेतो तो. हां. काय त्याला विचारलं, काय सांगितलं पैसे दे पण पॉलिटिशियन काय ऑफिस कोणाचं आहे त्या माणसाचं आहे. पॉलिटिशियनचे मोठे मोठे नावं घेतो. ओके. म्हणजे आम्ही घाबरले पाहिजे तो पैसे नाही देत. आणि मस्त फिरतो तो, काय प्रॉब्लेम नाही, इकडे तिकडे फिरतो. कुठला आहे तो? कोणत्या स्टेट? मुंबईचा आहे तो. मुंबईचा. कोणता एरिया माहिती नाही. ओके. मुंबईचा आहे. त्याच्या नाव काय सांगितलं याचे? नाव काय सांगितलं याचे? निखिल व्यंकटेश गौडा. निखिल व्यंकटेश गौडा. तोच ना आता इथं फिरत होता तोच ना तो? हे माझ्या वाउचरवरती साईन केली होती त्यांनी. 20,000 घेतले त्याचे. सगळं स्टाफ प्रोव्हाइड करणार, त्याचे स्टाफ आणि त्याचे किती प्रोव्हाइड करणार ते सगळं लिहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही ह्याला हा चेक दिला आहे. हा चेक एका दिवसात क्लिअर झालेला 20,000चा चेक. ओके. आणि त्याच्या ॲग्रीमेंटवरती लिहिलेलं आहे की 72 आवर्समध्ये तो स्टाफ प्रोव्हाइड करणार पैसे क्लिअर झाले तर. 72 आवर्स झाल्यानंतर आज 3 महिने झाले, पैसे पण देत नाही आणि स्टाफ पण प्रोव्हाइड करत. ओके. पोलिसने आता त्याच्यावरती ॲक्शन घेतलेलं आहे ना? पोलीस आता त्याला बोलवलं आहे त्याला आणि काय ॲक्शन घेतली आहे तो? आणला आहे त्याला? आणला आहे वाटते आतमध्ये. बोलणार आहेत त्याच्याबरोबर काय ॲक्शन घेतात. सरांना मी बोललो की त्याला फ्रॉड केसमध्ये आतमध्ये घाला, कारण तो खूप लोकांचे पैसे खाऊन बसला आहे. मला माहिती पडलं. म्हणजे आता आमच्या बेल्टमध्ये, अंजुना बेल्टमध्ये खूप लोक आहेत रेस्टॉरंटवाले. त्या लोकांनी सांगितलं आहे की आमचे 50 खाल्ले, आमचे 20 खाल्ले, आमचे 70-80 खाल्ले, असं बोलतोय. तुमको कुछ बोल? स्टाफ तर दिवंकूच ना, पयशे मागल्यार पयशे दिना, कॉल रिसीव करिना. आनी त्या भायर वयल्यान धमक्यो. आपूण हेचो मनीस, तेचो मनीस, महाराष्ट्रा आपले वळखी आहा, हे आहा, ते आहा. सो ताका लागून आमी हांगा आयज पुलीस स्टेशनार येवन तेजेर एक चॅप्टर केस रजिस्टर केल्ली आहा. आनी पळय हो बाब आहा, तेजेय पयशे गेले आयचे तेजे. म्हाजे आतां 2 महिने जाले, 2-3 महिने जाले. माझ्याकडून नाव 20,000 घेतले. नाव मी अनुप चौधरी, जनरल मॅनेजर ओशन पायरेट्स कॅफे, अंजुना बीच. माझ्याकडून त्यांनी निखिल व्यंकटेश गौडा नाव आहे त्याचं. त्यांनी एक फॉक्स हॉस्पिटॅलिटी म्हणून त्याची एक फर्म आहे. त्याच्या ॲग्रीमेंटवर त्यांनी मला 9 स्टाफ प्रोव्हाइड करणार बोलला आणि 20,000 रुपये घेतले. ते 20,000 रुपये घेतल्यानंतर तो फोन पण उचलत नाही आणि त्याला काही विचारलं म्हणजे दुसऱ्या माणसाला फोन करायला प्रयत्न केला तर तो पण उचलत नाही. तर फोन उचलत नाही आणि एकदा फोन उचलला, त्याला विचारलं पैसे दे मला, परत स्टाफ देत नाही तर पैसे परत मागितले. तर पैसे पण त्यांनी दिले नाही आणि मला सांगतो पॉलिटिकल माझ्याकडे खूप इन्फ्लुएन्स आहे, मी तुला काही पण करू शकतो, कुठून पण उचलू शकतो असं बोलला मला तो. मला फोन करू नको बोलला, पैसे मी मिळणार नाही असं बोलला मला. तर ह्याच्यासाठी आम्ही इकडे पोलीस स्टेशनला आलो आणि साहेबांनी सांगितलं कंप्लेंट करा आणि चॅप्टर केस त्याच्यावरती फाईल केली आहे. आता काय रिझल्ट येते ते बघूया.